जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, कोणाचा तरी हात जर पाठीशी असेल तर माणूस कितीही मोठं संकट सहजपणे दूर करतो। परंतु ज्यावेळेस माणसाला एकटं वाटतं त्यावेळेस छोटं जरी संकट असेल तरी ते आपल्याच्याने दूर होत नाही। म्हणून माणसाला कधी ना कधी कोणाची ना कोणाची साथ कायमस्वरूपी हवीच असते। परंतु हे जग साथ देण्या इतपत चांगलं नाही। अनेक जण आपल्याला अर्ध्याच वाटेवर सोडून जातात। अनेक जण फक्त त्यांचं काम निघेपर्यंत आपल्यासोबत असतात। म्हणून बाळांनो, या दुनियेत कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका। कायमस्वरूपी साथ तुमची कोणीच देणार नाही। आणि जो तुमची कायमस्वरूपी साथ देईल ना, तो म्हणजे फक्त आपला परमेश्वर असेल। म्हणून परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेवा। जरी सर्वांनी साथ सोडली तरी परमेश्वर कधीच साथ सोडणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवा। बाळांनो, तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून देवाने तुमच्यासाठी पाठवलेला हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कधीकधी माणसाला एखाद्याच्या मदतीची एवढी गरज असते, परंतु कोणीच त्याच्या मदतीसाठी धावत नाही। त्याला अक्षरशः रडू येतं, परंतु कोणीही त्याच्या कामा येत नाही। त्याचवेळी फक्त परमेश्वर त्याला मदत करतात। म्हणून जे माणसं तुमच्या आजूबाजूला आहेत ना, ते तुमच्या हिताचे आहेत का याची अगोदर खात्री करा। तुम्हाला असं वाटेल जे तुमची आयुष्यभर साथ देतील, नेमकीच ते तुम्हाला अर्ध्या वाटेवर सोडून जातील। म्हणून एखाद्याची परीक्षा घेऊन बघा। जर तो त्या परीक्षेमध्ये सफल झाला तरच आयुष्यभर तो तुम्हाला साथ देऊ शकतो। बाळांनो, परमेश्वर तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी रोज तुमच्या समोर येतात। कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्हाला ते चांगल्या गोष्टी शिकवत असतात। हा ऑनलाईन संदेश तुमच्यापर्यंत आला आहे कारण देवाचीच एक इच्छा असावी की तुम्हाला 4 गोष्टी चांगल्या कुठून तरी माहिती व्हाव्यात। बाळांनो, प्रत्येक गोष्टीमागं एक ठोस कारण दडलेलं असतं, परंतु आपण ते कारण जाणून घेण्याचे कष्ट घेत नाही। आपण फक्त आपल्या स्वतःचं काम झालं की तेवढा पुरताच विचार करतो। परंतु तुमच्या दारात एखादा 5 रुपये 10 रुपये मागण्यासाठी आलेला माणूस, त्याची काय मजबुरी आहे हे एकदा तुम्ही जाणून घ्या, तेव्हा त्याला मदत करा। परंतु आपण त्याच्या हातात 5 रुपये 10 रुपये टेकवतो आणि त्याला आपल्यापासून लांब जाण्यासाठी सांगतो। परंतु आपण कधी एखाद्याची व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न तरी केला आहेत का? तसं भगवंत करत नाही। भगवंत प्रत्येकाची व्यथा जाणून घेतात आणि त्याच्यापर्यंत योग्य ती मदत पोहोचवतात। जरी तुम्हाला काही मदत नाही झाली तरी विचारांची आणि आशीर्वादांची मदत परमेश्वराकडून नक्की होईल। बाळांनो, तुम्हाला प्रयत्न चांगले करण्यासाठी भगवंतच प्रेरणा देत असतात। तुमच्याकडे एवढी संकट सहन करण्याची शक्ती कुठून येते तर ती परमेश्वराकडूनच येते। ज्याने कधीच परमेश्वराची पूजा केली नाही तो माणूस आणि त्याचं जीवन दोन्ही व्यर्थ आहेत। कारण ज्याला परमेश्वराचं महत्त्वच कधी समजलं नाही तो पुढे जाऊन जीवनात असफलच ठरेल। परंतु ज्याला खरोखर परमेश्वराचं महत्त्व कळालं तो माणूस जीवनात फार जास्त काही करणार नाही, परंतु त्याच्यामुळे 4 लोक आनंदी मात्र नक्की असतील। आपल्याकडे किती पैसा आहे हा पैसा भगवंत मोजत नाही। भगवंत मोजतात ते तुमच्या मनातील प्रेम, तुमचे कर्म, तुम्ही किती लोकांना मदत केली याचा सर्व हिशोब भगवंत घेतात आणि जीवनाच्या शेवटी या सर्वाचा हिशोब होतो। म्हणून जीवनात जरी तुमच्याकडे कोणाचं लक्ष नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करता आहात, कारण तुमच्याकडे भगवंताचं लक्ष नक्की आहे। हा ऑनलाईन संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण एवढे सुंदर विचार तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळत नाही। भगवंताची महती सांगणारा आपला हा भक्तिमय चॅनल रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो। लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ज्यांच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे
त्यांनाच काहीतरी अडचण असणार आहे, त्यांना याची गरज असणार आहे, म्हणून भगवंतांनी या व्हिडिओसाठी तुमची निवड केली आहे. बाळांनो, आपल्याला वाटतं सर्व जग ॲटोमॅटिक चालतं, परंतु या जीवनात ॲटोमॅटिक काहीच नसतं. सर्व पूर्वनियोजित असतं आणि ते भगवंताने नियोजन करून ठेवलेलं असतं. या जगात करोडो अब्ज माणसं आहेत, परंतु प्रत्येकाचं नशीब भगवंताने लिहिलं आहे. कोणाला कुठे जन्म द्यायचा आणि कोणाला कुठे मृत्यू द्यायचा हे देखील भगवंताच्या हातात आहे. आणि जन्माच्या आणि मृत्यूच्या मध्ये जो काही काळ असतो तो त्या मनुष्याच्या कर्माचा काळ असतो. या जीवनात तो किती चांगलं कामं करतो आणि किती वाईट कामं करतो याचा सर्वाचा हिशोब शेवटी होत असतो. बाळांनो, आपण गेलो म्हणजे सर्व काही मागे सोडून जातो, सोबत काही घेऊन जात नाही. म्हणून आयुष्यात सुखी समाधानी जगा. आपल्यामुळे 4 लोकांना काहीतरी सुख मिळेल, आनंद मिळेल याचा विचार करा. परंतु आपल्याकडून सर्व काही उलट होत आहे. आपल्यामुळे लोक दुःखी होत आहेत, लोकांचं मन दुखावलं जात आहे. म्हणून अशा चुका करू नका. जीवनात कोणाची मदत नाही करता आली तरी चालेल, परंतु कोणाचं मन मात्र दुखावू नका, कारण हे सर्वात मोठं पाप आहे आणि हे पाप आपल्याला अजिबात करायचं नाही आणि कधी आपल्या हातून होणारही नाही याची देखील खात्री बाळगायची आहे. तुम्हाला हा संदेश जर आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि असेच सुंदर संदेश जर तुम्हाला रोज ऐकायला आवडणार असतील तर आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.